आता बातमी एका अशा पक्षप्रवेशाची आहे ज्यावरून भाजप समर्थकांनीच भाजप विरोधात आरोपांची राळ उठवली आहे। ते काय बघूयात। पालघर साधू हत्याकांड प्रकरणी ज्या काशीनाथ चौधरींवर भाजपने आरोप केले होते त्याच चौधरींना भाजपने पक्षात प्रवेश दिला। पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला। डहाणू इथे खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत चौधरींनी 3000 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। काशीनाथ चौधरी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा यावेळी होते, पण या पक्षप्रवेशानंतर संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली। तसंच सोशल मीडियावर सुद्धा भाजप विरोधात आरोपांची राळ उठली। आधी साधू संतांच्या हत्येचे आरोप करायचे आणि नंतर रेड कार्पेट टाकत त्यांनाच पक्षात घ्यायचं, या दुटप्पी भूमिकेमुळे भाजप विरोधात संतापाची लाट आली। कारण याच मुद्द्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर अनेक आरोप केले होते। इतकंच नाही तर योगी आदित्यनाथ गेल्या वर्षी राज्यात आलेले असताना त्यांनी ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असती तर आरोपींना आम्ही उलट लटकवलं असतं असं म्हटलं होतं। याच मुद्द्यांचा आधार घेत भाजप समर्थकांनीही पक्षाला घरचा आहेर दिलाय। मविया सरकारच्या काळात पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथं साधू हत्याकांड झालं होतं आणि साधूंना ठेचून मारण्यात काशीनाथ चौधरी मुख्य आरोपी असल्याचा आरोप भाजपने केला होता। हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे।